नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या घरामध्ये लहान बाळ असल्यानंतर लहान कोणीतरी व्यक्ती असल्यानंतर आपण त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं लसीकरण करतो. कोरोनाची लस असेल किंवा टीबीची लस असेल. कारण काय तर गंभीर आजार या त्या व्यक्तीला भविष्यात होऊ नये यासाठी आपण ती काळजी घेत असतो. परंतु शेती करत असताना अनेक वर्षांपासून आपण गंभीर आजारांना पिकांना गंभीर आजार होत आहेत त्यांना आपण तोंड देतोय, परंतु पीक लहान असताना किंवा पीक लावण्याआधी कोणतंही लसीकरण त्याला करत नाही. तर आपण तेच बघणार आहोत. लसीकरण कशा पद्धतीचं करायचंय. खरं तर अद्रक आणि हळद पीक असल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीचं लसीकरण या दोन पिकांना करायचंय, बेण्यावरती काय लसीकरण करायचं हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्याकडे जर हळद आणि अद्रक पीक असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा. आपल्या पिकाला आपल्या हळदीचे किंवा अद्रकेचे बेण्याला कसं लसीकरण करायचं हे आपण जाणून घेणार आहोत. आता लसीकरण आपण वेगवेगळ्या पद्धतीचं करत असतो. शेतीमध्ये जर लसीकरण करायचं झालं तर आपण वेगवेगळ्या स्टेजमध्ये लसीकरण आपण सध्या तरी करू शकतो. आता बघा, आपल्या पिकांना सड किंवा मर येऊ नये, हळद किंवा अद्रक पिकाला सड किंवा मर येऊ नये भविष्यामध्ये, त्यासाठी लसीकरण आजच आपल्याला करायचंय. ते कसं करायचंय तर इन्व्हिक्टस नावाचं प्रोडक्ट आहे. इन्व्हिक्टस मध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी नावाची बुरशी, जी जैविक बुरशी, ती खूप चांगल्या पद्धतीनं मर रोगावर काम करते, सड रोगावर काम करते, हे आपल्याला माहिती आहे. तर यामध्ये तेच आहे. 10 किलोची खरं तर बॅग आहे. आपल्याला कसं वापरायचंय हे आपण जाणून घेऊयात. आणि हळद पिकामध्ये आपल्याला लसीकरण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये करायचंय. आपण शेणखत आता टाकतोय. आता उन्हाळ्यामध्ये आपण शेणखत जर आपल्या पिकांना टाकत असू तर ते आपण एक विचार आधी करावा की आपण एक विष म्हणून शेणखताचा वापर करतोय आपल्या शेतामध्ये की अमृत म्हणून. कारण जर कुजवून आणि त्यावर जैविक प्रक्रिया न करता जर आपण शेणखत शेतात टाकलं तर त्याचा हानिकारक बदल आपल्या शेतामध्ये आपल्याला दिसून येतो. कारण काय तर त्यामध्ये वेगवेगळे हानिकारक बुरश्या यामध्ये वाढलेल्या असतात, शेणखतामध्ये वाढलेल्या असतात. हानिकारक कीटकांचे, आळ्यांचे अंडे सुद्धा त्यामध्ये असतात. त्यामुळे ते जर आज नष्ट केले आणि त्यानंतर जर शेतात शेणखत वापरलं तर 100% अमृत म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. हे जे आपण शेणखत आज वापरतोय तर त्यामध्ये लसीकरण कोणत्या पद्धतीचं करायचं तर त्यामध्ये आपल्याला इन्व्हिक्टस हे नावाचं जे आपण आधी प्रोडक्ट बघितलं होतं त्यामध्ये आपल्याला 5 किलो म्हणजे एका ट्रॉलीला आपल्याला 5 किलो इन्व्हिक्टस हे प्रोडक्ट वापरायचे. 5 किलो त्याचं 200 किलोचं द्रावण आपल्याला 200 लिटरच्या पाण्यामध्ये आपल्याला त्याचं द्रावण करायचंय आणि ते द्रावण शेणखत पूर्ण भिजेल या पद्धतीनं ते भिजवून घ्यायचं. त्यामध्ये वेस्ट डिकम्पोजर म्हणजे डिकम्पोजरही आपण टाकू शकता, जीवाणू संचय जो असतो तो. त्यामध्ये सर्व मिश्रण केल्यानंतर 200 लिटरच्या पाण्यामध्ये त्यानंतर सर्व शेणखत आपल्याला भिजवून घ्यायचे. त्यानंतर दुसरी लस काय द्यायची तर बेण्याला आपल्याला लस द्यायची. आता जर आपण अद्रक आणि हळद या दोन पिकांचं बेणं जर घरामध्ये साठवलं असेल किंवा साठवायचं बाकी असेल तर त्यावर आपण 5 किलो म्हणजे 10 क्विंटल बेण्याला 5 किलो आपल्याला इन्व्हिक्टस हे प्रोडक्ट वापरायचे, म्हणजे ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे प्रोडक्ट वापरायचे. कारण हे इन्व्हिक्टसच का वापरायचे हे जर याचं उत्तर मी तुम्हाला देतोय. खरं तर ही इन्व्हिक्टस हे जे प्रोडक्ट आहे हे बायोफॅक्टर कंपनीचं प्रोडक्ट आहे. कंपनी खूप चांगली आहे आणि बायोलॉजिकल मध्ये चांगलं काम करणं ही खरं तर कंपनी. त्यामुळं दर्जेदार हे प्रोडक्ट आहे. याचा जर आपण वापर केला तर 100% चांगले बदल आपल्याला आपल्या पिकामध्ये दिसतील, आपल्या शेतीमध्ये दिसतील. तर बेण्याची आपल्याला 2 लसीकरण लक्षात ठेवायची. त्यामध्ये एक शेणखतामध्ये आपल्याला लसीकरण करायचं, दुसरं लसीकरण म्हणजे आपल्याला बेण्यावरती करायचं. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, या पद्धतीने जर आपण लसीकरण केलं तर 100% आपल्या पीक भविष्यात येणारे गंभीर आजारापासून आजच वाचेल आणि आपल्या पिकामध्ये सड किंवा मर रोग अशा गंभीर रोग येणार नाहीत आणि आपली मोठा खर्च भविष्यामध्ये वाचेल. धन्यवाद.